तसेच साईबाबा मंदिर ट्रस्ट, संकल्प सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण बालकुम नाट्यावर गेले 24 वर्षापासून हा दहीहंडी उत्सवाचा तरीके कार्यक्रम करतो. आणि या दहीहंडी माध्यमातून नागरिकांसाठी आपण जो शेवटचा तरीके गोविंदा जो चढतो लहान मुलगा त्याला रोप लावूनच आपण तरीके वरती चढवणार आहोत. आणि याच्यामध्ये ती सुरक्षा तरीके त्या गोविंदाची असणार आहे. म्हणजे त्या याच्यापासून कुठल्याही गोविंदाला दुखापत होणार नाही यासाठी आपण खाली आपण जे रस्त्यावरती आपण जी मॅट टाकतो ही रबर मॅट आहे ते त्या रबर मॅट आपण टाकून मुलांना तरीके कुठली दुखापत होणार नाही याचा आपण पुरेपूर तरीकेने आपण व्यवस्था तरीकेने केलेली आहे. जे सर्व सुरक्षिततेचे ज्या गोष्टी तरीकेने आहेत त्या सर्व गोष्टी तरीकेने आपण याच्यात करणार आहोत. आणि आणखी आपल्याला ज्या ज्या सूचना प्रत्येक वर्षी येतात त्या सूचनेचं आपण पालन करतो. पोलिसांची सूचना तरीकेने येते तीही सूचना तरीके आपण अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो. सर्व गोष्टी करत असताना आपण ह्या दहीहंडीमध्ये जेवढं आपल्याला खबरदारी तरीकेने घेता येईल ती घेण्याचा तो प्रयत्न आपण आजपर्यंत केलेला आणि ह्या पुढे तरीकेने तसंच करणार आहोत. सर्व गोष्टी तुमच्या नजरेसमोर तरीके आणण्यासाठी ही प्रेस कॉन्फरन्स तरीके आपण घेण्यात आलेले आहे. आणि याच्यामध्ये सर्वांनाच तरीकेने त्याचा आनंद लुटता येईल की ठाण्यामध्ये बालकुमची मानाची जी हंडी आहे ती बघण्यासाठी लोकांनी सर्वांनी यावं. आणि जेवढ्या तरीकेने इथं जेवढी लोक तरीकेने आपण राहतो त्या लोकांना याचा पुरेपूर तरीकेने आनंद लुटता येईल या माध्यमातून हा प्रयत्न तरीकेने आहे. कुठेही ट्रॅफिकला अडथळा होणार नाही. कुठेही कोणाला तरीकेने जी दुखापत तरीकेने झाली तर इन्शुरन्स जो आम्ही तरीकेने काढतो तर तोही तरीकेने आम्ही त्या गोविंदाचं तरीकेने काढणार आहोत. आणि याच्यामध्ये तिथं आम्हाला ॲम्ब्युलन्स किंवा डॉक्टर व्यवस्था जी आहे तीही तरीकेने आम्ही प्रत्येक वर्षी करतो. यावर्षी तरीकेने केलेले आहेत. त्या सर्व सुरक्षितेच्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व तरीकेने आपण केलेल्या आहेत. आणखी ज्या ज्या गोष्टी तरीकेने आमच्या नजरेसमोर येतील त्या करण्याचा प्रयत्न असेल. या गोविंदाला सेलिब्रिटी किंवा VIP म्हटली तर माननीय या राज्याचे मुख्यमंत्री तरीकेने या कार्यक्रमाला येणार आहेत. खासदार तरीकेने येणार आहेत. आणखी मंत्री महोदय तरीकेने येणार आहेत. तर याच्यामध्ये सेलिब्रिटी तरीकेने आम्ही बोलवलेले आहेत. तसेच सेलिब्रिटी तरीकेने ह्या कार्यक्रमाला प्रत्येक वर्षी जे येतात तसेच सेलिब्रिटी आणि माननीय मुख्यमंत्र्यांची उपस्थिती प्रार्थनीय तरीकेने. गेल्या वर्षी किती पथकांची येथे हजेरी लागली होती आणि यंदा काही नवीन? गेल्या वर्षी जवळजवळ 200 मंडळांची तरीकेने ह्याच्यामध्ये गोविंदाची नोंद होती आणि 200 मंडळ तरी 200 पेक्षा जास्त मंडळ तरीकेने आली होती. यावर्षी त्याच पद्धतीची तरीकेने गोविंदा पथक येतील आणि जो गोविंदा तरीकेने जय जवान सारखं तरीकेने जो गोविंदा पथक आहे मुंबईचा तोही तरीकेने ह्या कार्यक्रमाला तरीके दहीहंडीमध्ये येणार आहे. काय सांगाल सगळ्या गोविंदा पथकांची येणार कशी सुरक्षा तुम्ही बाळगावी आपल्यातर्फे काय आवाहन करणार? याच्यामध्ये कसं आहे की गोविंदाच्या याच्यामध्ये जे पथक तरीकेने येणार आहेत त्यांनी तर पहिलं वेशन न करता तरीकेने हे गुटखा किंवा दारू किंवा हे सर्व तरीकेने न करता त्यांनी दहीहंडीचा उत्सव कसा तरीकेने साजरा करायचा हा तरीकेने साजरा करायला पाहिजे. पण नशापाणी न करता जर नशापाणी करून आला तर त्याला त्या गोविंदा पथकाला तरीकेने आम्ही बाहेर काढू.
करू